आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाई नगर परिषदेने हाती घेतलेली मान्सूनपूर्व स्वच्छता मोहीम अंतिम टप्प्यात पोहोचले। शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या जयवंती नदीची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली। नदीपात्रातील झाडझुडपं आणि साचलेला गाळ काढून प्रवाह मोकळा करण्यात आलाय। यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा सुरळीत होण्यास मदत होणार आहे। पूरसदृश परिस्थिती टाळण्यास हातभार लागणार आहे। नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या मोहिमेची माहिती स्वच्छता विभाग प्रमुख अनंत वेडे यांनी दिली। माननीय नगराध्यक्ष साहेब यांच्या व मुख्याधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार यापूर्वीच मान्सून पूर्व स्वच्छतेचे पाहणी माननीय नगराध्यक्ष साहेब यांनी स्वतः करून मान्सून पूर्व स्वच्छता चांगल्या प्रकारे करण्यासाठी आम्हाला आदेश दिले, स्वच्छता विभागाला आदेश दिले आणि त्या आदेशान्वये शहरातील एकूण 14 नाले जयवंती नदीपात्रासह एकूण लहान मोठे 14 नाले गेलेले आहेत आणि त्या 14 नाल्यातील ज्या ठिकाणी यंत्रणा पोहोचत नाही, JCB पोखरण वगैरे अशा ठिकाणचे नाले मॅनपॉवरनं स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांमार्फत काढण्यात चालू आहे आणि ज्या ठिकाणी यंत्रणा त्या यंत्रणेमार्फत JCBद्वारे कामं काढून त्याच्यातली घाण वगैरे काढून डम्पिंग ग्राउंडवर टाकण्यात येत आहे। तरी नागरिकांना माझ्या शहरातल्या नागरिकांना ही विनंती आहे की शहरातील कर्मचारी नाले काढायला आलेले असताना आपण नाल्यावरती केलेले अतिक्रमण वगैरे स्वतःहून काढून घेण्यात यावे। तसेच नाल्यामध्ये कचरा टाकू नये, इतरत्रही कचरा टाकण्यात येऊ नये, कारण घंटागाडी आपल्या प्रत्येकाच्या घरी येत आहे आणि त्या घंटागाडीचा वापर करावा। तसेच रिकामे प्लॉट धारक यांनी पण आपले रिकामे प्लॉट आहे ते वेळेत स्वच्छता करून घेण्यात यावी आणि नागरिकांना रोगराईपासून मुक्तता मिळेल, जेणेकरून आपले रिकामे प्लॉट त्या ठिकाणी आईचन वगैरे झालेला असतो, पुन्हा तिथं पाणी साचून हायजा मलेरिया यासारखे आजार पसरू शकतात। त्यामुळे आपण आपले रिकामे प्लॉट आहे ते वेळेत स्वच्छता करून घेण्यात यावी। चाकण दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रोहकल फाटा परिसरात वापरलेल्या कंडोमचे ढीग आढळून आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होते आणि संताप व्यक्त केला जातोय। या प्रकारामुळे परिसरातील अस्वच्छता वाढून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। रात्रीच्या वेळी संशयास्पद हालचाली होत असल्याचा आरोपही स्थानिकांनी केलाय। परिसरात गस्त वाढवून चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली। दरम्यान या गंभीर प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित भागात पोलिसांनी ठोस कारवाई करावी अशी मागणी नागरिक करतायत। काल मी चाकणला संध्याकाळी घरी जात असताना या ठिकाणी लोकल फाटा आहे चाकणचा, त्या फाट्याच्या पलीकडे काही महिला शॉर्ट कपडे घालून या ठिकाणी उभं राहिलं मला आढळलं। आज सकाळी दुपारी या ठिकाणी मी आलेलो आहे। आज त्या ठिकाणी आलो, जरा पाहणी करतो नक्की या ठिकाणी काय कृत्य घडतंय, चाकण पोलीस स्टेशनचं या ठिकाणी लक्ष आहे का नाही। कारण की रात्रीचं या ठिकाणून जाताना अनेक फॅमिली जातात, त्या फॅमिली संग त्यांची लहान लहान मुलं असतात। उद्या रस्त्याने एखादी महिला शॉर्ट स्पीड कपडे घालून उभी तर ती मुलं विचारू शकतात त्यांच्या फॅमिलीला की या काकू इथं काय उभे आहे, तर त्या फॅमिली काय उत्तर देणार, त्यांना लाजणी खाली मान घालावी लागेल। या इथं दाखवू आपण, काय एकदा बघून जाऊ काय चालतंय नक्की काय। या ठिकाणी बस साडी दिसते, साडी दाखव बरं, त्या ठिकाणी एक साडी दिसते आता। या ठिकाणी काय घटना चालू आहे काय नाही, रात्रीचं काय आम्हाला यायला जमत नाही, त्यामुळे सकाळच्या या ठिकाणी म्हणलं आपण एकदा पाहू। या ठिकाणी साडी दिसते, चाकण मधली घटना आहे बघा, रोकल फाट्यावरची, वाकी बुद्रुक मध्ये येते वाटते। या ठिकाणी पाहू शकता आपण खुल्या मैदानात या ठिकाणी चट आहे, या ठिकाणी भरपूर कॉन्डम पडलेलं आहे आणि या ठिकाणी प्रशासनाचं काहीच लक्ष नाहीये। माझं प्रशासनाला एवढंच सांगणं आहे, पोलीस प्रशासनाला चाकणच्या, या ठिकाणी तुम्ही तात्काळ लक्ष द्या, या ठिकाणी तुमची गस्त वाढवा, कारण की आम्हाला या ठिकाणून रात्रीचं जायला लागते। मलाच नाही तर प्रत्येकाचे लहान फॅमिली घेऊन मुलांना घेऊन लोक या ठिकाणी येऊन जातात। एखाद्या मुलाने विचारलं तर त्याला उत्तर काय देणार त्याच्या परिवार। या ठिकाणी जे कोणी असे कृत्य करत असेल, असे धंदे करत असेल रात्रीचे, त्यांना पण माझं सांगणं आहे की तुम्ही लपून करा, रोडला थांबू नका। तुम्ही जो तुमचं चाललंय ते लपून करा, पुढेही रोडला न थांबता नागरिकांना त्रास देऊ नका, एवढंच माझं सांगणं आहे। आणि पोलिसांनी याकडे तात्काळ लक्ष द्यावं, नागरिकांनी पण हा व्हिडिओ शेअर करावा आणि
प्रत्येक जिथे जिथे आपले अधिकारी असतील ओळखीचे त्यांना पाठवा, कारण की हे दृश्य कळायला पाहिजे आणि उद्या आपल्या गावाचा प्रश्न आहे, भवितव्याचा प्रश्न आहे. आज इथं उभे आहे तर उद्या राजगुरुनगर मध्ये पण ते येऊ शकतात. एवढंच माझं सांगणं आहे. धन्यवाद. रायगड जिल्ह्यातील महाड शहरातील ब्रिटिशकालीन गांधारी पूल कमकुवत झाल्यानं नवीन पुलाचं बांधकाम सुरू करण्यात आलं होतं. मात्र कोट्यवधी रुपये खर्चूनही हा पूल अद्याप अर्धवट अवस्थेत आहे. पावसाळा सुरू झाल्यानं पुलाचं काम लवकर पूर्ण व्हावं अशी नागरिकांकडून मागणी होते. प्रशासनाकडून कामाला गती मिळणार का याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलंय. रायगड जिल्ह्यातील महाड शहरातील गांधारी पूल म्हणून ब्रिटिशकालीन पूल या ठिकाणी त्याची ओळख निर्माण झालेली आहे. हा पूल कमकुवत झाल्यानं नवीन पुलाची उभारणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. महाड शहरातील गांधारी नदीवरील नवीन पुलाचे काम हे संत गतीने सुरू असल्याने नागरिकांमधून आता तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होणे अपेक्षित असतानाही पुलाचे काम अद्याप अर्धवट स्थितीत असल्याने प्रशासन आणि ठेकेदारांच्या कार्यपद्धतीवर आता प्रश्न उपस्थित केला जातोय. रायगड जिल्ह्यातील महाड शहरातील जुना गांधारी पूल हा धोकादायक ठरत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नवीन पुलासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यानंतर पुलाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली. मात्र कामाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच निकृष्ट दर्जाचे काम असल्याचा आरोप करत महाड नगर परिषदेतील काही नगरसेवकांनी कामावर आक्षेप घेतला होता. दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण काम करण्याची मागणी करण्यात आल्यानंतर संबंधित यंत्रणेकडून पुन्हा काम करण्यात आले. परंतु पावसाळ्यापूर्वी पुलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित असताना आजही काम अर्धवट स्थितीत आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे नागरिक वाहन चालक प्रवाशांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झाले असून पुलाच्या कामातील विलंबामुळे वाहतुकीची गैरसोय होत असून प्रशासन आणि ठेकेदार यांच्या कामकाजावर नागरिकांकडून आता प्रश्न उपस्थित केला जातोय. पुलाचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करावे, नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी आता जनतेकडून होताना पाहायला मिळते. नितेश लोखंडे, रायगड. पुरुषोत्तम मासानिमित्त श्री सोनामाय प्रतिष्ठानतर्फे आयोजित श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञाला शहरातील भक्तितीर्थ साई मंदिरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कथाकार हभप पद्मनाथ महाराज व्यास यांनी भगवताचं महत्त्व विशद करत श्रीमद भागवत हा जीवन समृद्ध करणारा ग्रंथ असून ईश्वराचा साक्षात्कार घडवणारं माध्यम आहे असं प्रतिपादन केलंय. निष्काम भक्ती, सात्विक जीवनशैली आणि श्रद्धेनं भागवत श्रवण करण्याचं महत्त्व त्यांनी सांगितलं. कार्यक्रमाला भाविकांची मोठी गर्दी जमली होती. भक्तिमय वातावरणात ज्ञानयज्ञाची सुरुवात झाली. परभणी शहरातील जिल्हा क्रीडा संकुलात पावसाच्या पहिल्या सरींनी मैदानात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. मैदानाचं रूपांतर तलावात झालंय. यामुळे सुरू असलेली क्रीडा स्पर्धा थांबवावी लागली. खेळाडूंच्या सरावावरही परिणाम झालाय. मैदानातील पाणी निचरा व्यवस्था अपुरी असल्यानं दरवर्षी हीच समस्या निर्माण होत असल्याचा आरोप खेळाडूंनी केलाय. पावसाळ्यापूर्वी आवश्यक तयारी न झाल्यानं संकुलाच्या देखभालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. खेळाडूंनी तातडीनं पाणी निचरा व्यवस्था सुधारून मैदान दुरुस्त करण्याची मागणी केली. जिल्हा क्रीडा प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मोहसिन खान यांनी. संपूर्ण परभणी जिल्ह्याच्या क्रीडा प्रेमीसाठी परभणी जिल्ह्यात एकमेव असे हे स्टेडियम. या स्टेडियमची अवस्था अत्यंत वाईट झाली असून क्रीडा विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या या स्टेडियम मध्ये मोठ्या प्रमाणात पहिल्याच पावसाचे पाणी साचलेले आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या क्रीडा प्रेमींना मोठा त्रास सोसावा लागत आहे. सध्या हे पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचा निचरा होत असल्याने या ठिकाणी दलदलीचे स्वरूप प्राप्त झाले आहेत. याकडे आता क्रीडा प्रेमींनी मागणी केली आहे की प्रशासनाने तात्काळ येथे जमा होणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा करून क्रीडा प्रेमींना स्टेडियम उपलब्ध करून द्यावे. मोहसिन अहमद खान, न्यूज मराठी, परभणी. यंदा जांभळाच्या झाडांना मोठ्या प्रमाणात फळं आल्यानं ग्रामीण भागात यावर्षी दुष्काळाची शक्यता असल्याची चर्चा आहे. वनस्पतीशास्त्रातील मास्टिंग आणि स्ट्रेस फ्रुटिंग तत्वानुसार झाडं प्रतिकूल हवामान किंवा पाण्याची कमतरता जाणवल्यास अधिक फळधारणा करतात असं मानलं जातं. ग्रामीण परंपरेनुसार ज्या वर्षी जांभळांचा सडा पडतो त्या वर्षी पाणी टंचाई जाणवते अशी समजूत आहे. त्यामुळे नागरिकांनी आतापासूनच पाणी आणि नैसर्गिक संसाधनांचा जपून वापर करण्याचं आवाहन करण्यात येते.
बीड बस स्थानक परिसरात प्रवाशांचे दागिने, मोबाईल आणि पर्स चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत 2 महिला चोरट्यांना रंगेहात पकडले. डीबी पथक आणि गुन्हे शोध पथकानं सापळा रचून या दोघींना ताब्यात घेतलंय. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या कारवाईमुळे बस स्थानक परिसरातील चोरीच्या घटनांवर मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. उमरगा तालुक्यातील त्रिकोळी येथील तरुण शेतकरी सहदेव कोळी यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे त्रिकोळी गावासह परिसरात शोककळा पसरली. मिळालेल्या माहितीनुसार शेतातील कामकाज सुरू असताना सहदेव कोळी यांना विजेचा धक्का लागला. त्यांना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आल्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. सहदेव कोळी हे मेहनती आणि सर्वांशी आपुलकीने वागणारे तरुण शेतकरी म्हणून परिचित होते. त्यांच्या अकाली निधनामुळे गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जाते. त्यांच्या पश्चात आई, 2 भाऊ, पत्नी, 1 मुलगा आणि 1 मुलगी असा परिवार आहे. विविध स्तरातून कोळी कुटुंबाप्रती शोकसंवेदना व्यक्त करण्यात येते. पोलादपूर तालुक्यातील चरई सोनारवाडी इथं एका अवघड वळणावर चरई बाजूकडून घोंगारकोड गावाकडे जाणाऱ्या दुचाकीला एसटी बसनं धडक दिल्यानं भीषण अपघात झालाय. बोरावळे पोलादपूर ही एसटी बस चालक दत्तात्रय दराडे ही पोलादपूरच्या दिशेनं घेऊन जात असताना रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवल्यानं समोरून येणाऱ्या दुचाकीला जागा न मिळाल्यानं दुचाकी जाऊन एसटीवर धडकली. या अपघातात दुचाकी चालक नारायण खेडेकर हे गंभीर जखमी झालेत. त्यांना उपचारासाठी महाड इथं हलवण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली. अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार तुषार सुतार, सतीश कदम, काळ भैरवनाथ रेस्क्यू टीमचे दीपक उतेकर, भाजप तालुका अध्यक्ष वैभव चांदे, युवा सेनेचे दत्ता मोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघाताचा अधिक तपास पोलादपूर पोलीस करत आहेत. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील बाभळी गावात वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली, मात्र तरीही शेतकरी अद्याप समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहे. गावात हळदीची लागवड मोठ्या प्रमाणात होते. आतापर्यंत केवळ सुमारे 10% लागवड पूर्ण झाले. उर्वरित लागवड पाऊस झाल्यानंतर करण्यात येणार असल्यानं शेतकरी आता आकाशाकडे डोळे लावून बसलेत. चांगला पाऊस झाल्यास हळदीच्या लागवडीला वेग येण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.